अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळला। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, ई फार्मसी पोर्टल आणि संबंधित शासन निर्णयाविरोधात हा बंद पुकारण्यात आला होता। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व मेडिकल बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली। यामध्ये मेडिकल चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ऑनलाईन औषध विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम झाला असून ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी, वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री आणि वितरण बंद करावे, GSR 817 आणि 220E तात्काळ मागे घ्यावेत, ऑनलाईन सवलतीद्वारे केले जाणारे शोषणकारी दर थांबवावेत, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। दरम्यान आज जिल्ह्यात सर्व मेडिकल चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला। मेडिकल दुकाने बंद राहिल्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागले। मुरगुड शहरातही सर्व मेडिकल दुकाने बंद राहिली। मेडिकल बंद राहिल्यामुळे नागरिकांना येथे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले। कोल्हापूर शहरातील मोर्चामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, शिवाजी ढेंगे, शशिकांत खोत, प्रल्हाद खवरे, संदीप मिसाळ, किरण जाधव, संजय शेटे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, मेडिकल चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।